काँग्रेसची भारत जोडो यात्रा जी आहे ती नंदुरबार येत आहेत आणि यासाठी राहुल गांधी येणार आहेत। त्यामुळे काँग्रेसचे जे नेते ते आलेले आपल्यासोबत नाना पटोले जी आपल्यासोबत आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की परिस्थिती नेमकी कशी राहणार आहे। नाना, भारत जोडो यात्रा येते मात्र विरोधकांकडून टीका करण्यात येते की याचा कुठलाही परिणाम जो आहे तो महाराष्ट्रात जाणवणार नाही, काय सांगणार? हे घाबरले, त्यांचं हे वाक्य आहे त्याची नोंद घेणं राहुल गांधीच्या यात्रेची म्हणजेच बीजेपी घाबरलेली आहे। एक, आपल्या देशावर जेव्हा जेव्हा संकट आलं त्यावेळेस आपल्याला मग महात्मा गांधी असतील, भगवान श्रीराम असतील, तथागत भगवान गौतम बुद्ध असतील, ऋषीमुनी असतील, त्यांनी या देशाचं पदक्रमण केलेलं आहे। त्याचप्रमाणे राहुल गांधीजींनी सुद्धा या युगामध्ये या देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचून तिथल्या भावना, लोकांचे प्रश्न आणि भारतातलं संविधान आणि लोकशाही जी धोक्यात आलेली आहे त्याचं रक्षण करण्याचं ही न्याय यात्रा आहे। आणि न्याय यात्रेच्या माध्यमातून अन्याय करणाऱ्याच्या विरोधात लढाई योद्धा राहुल गांधी करतो आहे। आणि आज ते महाराष्ट्रामध्ये येतात आहेत। महाराष्ट्राच्या या पावनभूमीवर जिथं शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, या भूमीमध्ये त्यांचं आज आगमन होते आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे त्यांच्या आगमनाची तयारी होताना आपण पाहतो आणि म्हणून भाजप घाबरलेलं आहे। सर, पण भाजप असेल किंवा महायुतीतल्या घटक पक्ष असतील 45+ नारा देत आहेत मात्र त्यांना जागा मागण्यासाठी वारंवार दिल्ली जावं लागत आहे, काय सांगणार आपण? तुम्हाला तेच म्हटलं ना की युतीमध्ये जे काही पद्धतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते तुम्ही बघताच आहे। आणि एकनाथ शिंदे असतील या अजित पवार असतील त्यांची हालत काय केलेली आहे ते पण आपण पाहतो आहे। भाजप हे कोणालाच पुढं जाऊ देणार नाही, या देशाच्या लोकांनाही पुढं जाऊ देणार नाही। त्यांचे मूठभर मित्र जे आहेत तेच या देशाचे खरे लाभार्थी आहेत आणि या लाभार्थ्यांच्याच व्यवस्थेसाठी भाजप काम करताना आपण पाहतो आहे। आणि मूठभर लाभार्थी जे आहेत ते तर सगळ्या देशाच्या लोकांना माहिती आहे। सर, धीरज देशमुखांनी हे केलेलं आहे की मराठवाड्याचा जो रेल्वे कोच कारखाना आहे तो रशियाला विकला असल्याचा दावा जो तो केलेला आहे, काय सांगणार आपण? बिलकुल देश विकायलाच निघालेला आहे। धीरज देशमुखांनी काही चुकीचं हे केलं नाही। देश विकण्याचं काम नरेंद्र मोदीच्या सरकारने गेल्या 10 वर्षात केलेलं आहे, तर तो कोच कारखानाही रशियाला विकला असेल, दुमत नाही। सर, निलेश लंके असतील असे अनेक आमदार जे येतात ते पुन्हा आपल्याकडं असतील किंवा ठाकरे गटांकडे असतील किंवा शरद पवारांकडे परत येणार असं वाटतं का आपल्याला? चर्चा सुरू आहे, मला त्याच्यातली आतली बात माहीत नाही। निश्चितच धन्यवाद। चर्चा सुरू आहे आणि न्याय यात्रेमुळे प्रत्येकाला न्याय मिळणार आहे आणि महायुतीत जे काही 45+ जे नारा देत आहे मात्र त्या गोष्टी काही होणार नसून महाविकास आघाडी जी ती ताकदीने पुन्हा एकदा निवडणुकीत उतरणार असल्याचं वक्तव्य जे नाना पटोले यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन प्रसाद पवार सर, जितेंद्र बैसानी, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।